श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजची जी माहिती असणार आहे ती अर्थात संकष्टी चतुर्थी निमित्त असणार आहे, कारण उद्या 18 डिसेंबर 2024 वार येत आहे बुधवार। या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी। आता ही जर चतुर्थी बघायला गेलं तर इंग्रजी कॅलेंडरनुसार ही वर्षातली शेवटची चतुर्थी असणार आहे। त्यातली त्यात मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी आहे आणि ही जी चतुर्थी आहे ती बुधवारच्या दिवशी आलेली आहे, म्हणून यामुळे ह्या चतुर्थीचं महत्त्व अजून वाढलेलं आहे। आता बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते किंवा बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे हे अनेकांना ठाऊक नाही। मंगळवार गणपती बाप्पांचा आहे असं अनेकांना वाटतं, पण मंगळवार हा मारुती रायाला समर्पित आहे, कुलदेवीला समर्पित आहे। गणपती बाप्पांचा वार म्हटलं तर बुधवारच असतो। त्यातली त्यात बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पा हे विष्णू रूपात असतात, म्हणून बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष सेवा केली जाते। आता चतुर्थी असल्यामुळे तर असंही आपण त्यांच्या विशेष सेवा करणारच आहोत, कारण गणपती बाप्पांमुळे आपल्या आयुष्यात येणारे विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। चला तर मग सुरुवात करूया। उद्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे। स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा। आता बघा, कुठलाही सणवार असो किंवा कुठलीही शुभतिथी असो, आपल्याला मुख्य दरवाजा आणि उंबरठा हा स्वच्छ करून घ्यायचा असतो, कारण कोणाचंही आगमन जेव्हा आपल्या घरामध्ये होतं तेव्हा ते मुख्य दरवाजातूनच होतं, म्हणून मुख्य दरवाजा हा विशेष मानला जातो। सगळ्यात अगोदर मुख्य दरवाजाच आपल्याला आवरून घ्यायचा आहे। आदल्या दिवशी आवरलेला असेल तरीही दुसऱ्या दिवशी किंवा त्या तिथीच्या दिवशी, सणावाराच्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा एका स्वच्छ कपड्याने तो पुसून घ्यायचा। उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं, लक्ष्मीची पावलं काढायची, शुभ लाभ लिहायचं आणि चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावर आवर्जून 2 हळदी कुंकवाचे टिपके द्यायचे। एक जो टिपका असणार आहे तो रिद्धीच्या नावाने आणि एक जो असणार आहे तो सिद्धीच्या नावाने। अशा प्रकारे रिद्धी सिद्धीचं स्मरण करून आपल्याला हे छोटंसं काम मुख्य दरवाजावर करायचं आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये रिद्धी सिद्धी तर येतेच, पण त्यासोबत गणपती बाप्पा देखील अगदी आनंदाने प्रवेश करतात। अशा प्रकारचं मुख्य दरवाजावरचं काम करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या काही सेवा करायच्या आहे। आता सकाळी सकाळी सेवा करून घेतल्या तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो। त्यातले त्यात सकाळचं वातावरण हे थोडंसं चांगलं असतं, म्हणून सकाळी सकाळीच आपण सेवा करायचा प्रयत्न करावा। पण तुम्हाला अगदीच सकाळी शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात। आता गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच असते। आता गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। असंही दररोज आपण देवांना अंघोळ घालत असतो, पण विशेष तिथींना आपल्याला अभिषेक हा आवर्जून घालायचा असतो, म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे। अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकतात किंवा साधं दूध किंवा पाणी असेल तुमच्याकडे तर हरकत नाही, ते देखील तुम्ही घेऊ शकतात। आता गणपती अथर्व शीर्ष तुम्ही 11 किंवा 21 वेळेस म्हणू शकतात। थोडं थोडं करून पंचामृत आपल्याला टाकायचं आणि अभिषेक करायचा, एकीकडे अथर्व शीर्ष म्हणायचं। अशा पद्धतीचा अभिषेक केल्याने आपल्या घरातलं वातावरण तर चांगलं राहतंच, त्यासोबतच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील विघ्न संकट देखील दूर होतात। ज्यांना 11-21 वेळेस म्हणणं शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी एकदा का होईना म्हणायचं आहे आणि ओम गण गणपते नमः असं म्हणून 11 वेळेस तुम्हाला पुन्हा एकदा अभिषेक घालायचा आहे। पंचामृताने दुधाने अभिषेक घालून झाल्यानंतर पुन्हा पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवायची आणि ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असते त्या ठिकाणी ठेवून द्यायची। आता वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही, जिथे आपण गणपती बाप्पांना ठेवत असतो त्याच ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे। खाली जे आपण वस्त्र टाकत असतो ते शक्यतो लाल रंगाचं टाकण्याचा प्रयत्न करा। आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदीचा टिपका लावायचा आहे। हळदी कुंकू वगैरे जे काही तुम्ही अर्पण करणार असाल, चंदन वगैरे, ते तुम्ही करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक हळदीचा टिपका गणपती बाप्पांच्या कपाळी लावायचा आहे। तो कशासाठी तर आपल्या वाट्यात येणारे जे अडथळे आहे ते दूर होण्यासाठी हा छोटासा उपाय आपल्याला चतुर्थीच्या दिवशी किंवा दररोज करायला हरकत नाही। जर हा दररोज आपण उपाय केला तर आपण ज्या कामासाठी बाहेर पडतो त्या कामामध्ये 100% आपल्याला यशप्राप्ती होते। आता हळदीचा टिपका गणपती बाप्पांच्या कपाळी लावायचा आणि तोच टिपका पुन्हा आपल्या कपाळी लावायचा आहे। म्हणजे काय, तर आपण एकदा गणपती बाप्पांच्या कपाळी टिपका लावला की तो बोट पुन्हा हळदीमध्ये बुडवायचा नाही, असेल तेवढी हळद पुन्हा आपल्या कपाळी लगेचच ती लावून घ्यायची आहे। असं केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर गणपती बाप्पांसाठी आपल्याला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे। जास्वंदाचं मिळालं तर अतिउत्तम, नाही मिळालं तर गुलाब वगैरे तुम्ही दुसरं कुठलंही फूल घेऊ शकतात। अशा प्रकारे लाल रंगाच्या फुलांचा समावेश आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे। त्यानंतर दुर्वा ही देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे 11 किंवा 21 दुर्वा गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायच्या आहे।
आता लग्न जमवण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी आपण एक छोटासा उपाय करू शकतो. नक्कीच हा उपाय केल्याने लग्न जमण्यामध्ये जे अडथळे निर्माण होतात ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. तर ज्यांचं लग्न जमवायचं आहे, तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांनी हा उपाय करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, तर गणपती बाप्पांना 11 हळकुंड अर्पण करायचे. आता हा उपाय तुम्ही घरी करू शकतात किंवा मंदिरात जाऊन केला तर अतिउत्तम. 11 हळकुंड घेऊन जायचे, सोबत एक पिवळ्या रंगाचा कपडा घेऊन जायचा. गणपती बाप्पांसमोर हा पिवळा कपडा जो आहे तो अंथरायचा आणि त्यावर हळकुंड ठेवायचे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपलं लग्न जमण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची. जी काही विघ्न येत आहे ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची. त्यानंतर त्या पिवळ्या कपड्यामध्ये हळकुंड गुंडाळून घ्यायची आणि आपल्या घरी घेऊन यायची. घरी केलं असेल तर त्या ठिकाणाहून तुम्ही थोड्या वेळाने उचलू शकतात. मंदिरात गेले असाल तर लगेचच आपल्याला ते घरी घेऊन यायचं आहे. आणि ज्या मुलाचं किंवा ज्या मुलीचं लग्न करायचं आहे तिने तिच्या कपाटातच हे ठेवायचं आहे. जिथे सारखा कोणाचाही हात लागणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे. बघा, तुमच्या वाट्यामध्ये जे विघ्न येत आहे ते दूर होण्यासाठी हा उपाय नक्कीच तुम्हाला मदत करेल. आता या हळकुंडांचं काय करायचं, जेव्हा तुमचं लग्न जमणार आहे आणि जमल्यानंतर तुमचं लग्न होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे विसर्जित करायचे आहे, हे लक्षात घ्या. अगदीच लगेच लग्न जमलं आणि तुम्ही विसर्जित केलं असं करू नका. लग्न झाल्यानंतर तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर ज्यांना कुणाला स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल त्यांनी आवर्जून चतुर्थीच्या दिवशी एक छोटासा उपाय करावा. चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये गणेश पंचरत्न स्तोत्र वाचावं. याने देखील आपलं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत मिळत असते. या व्यतिरिक्त उद्या बुधवार आहे, त्यातली त्यात चतुर्थी आहे, त्यामुळे तुम्ही विश्वकर्मा चालीसाची सेवा देखील उद्याच्या दिवसापासून चालू करू शकतात. कारण विश्वकर्मा चालीसा वाचल्याने देखील आपल्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतं. म्हणून उद्यापासून दररोज 3 वेळेस विश्वकर्मा चालीसा आणि एकदा गणेश पंचरत्न स्तोत्र वाचायला सुरुवात करा. अगदी 6 महिन्यांच्या आत तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे. तो कसा, तर गणपती स्तोत्र जे आहे ना ते आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे. गणपती स्तोत्र म्हणायला अगदी 2 मिनिट लागतात. त्यामुळे तुम्हाला गणपती स्तोत्र 11 वेळेस म्हणायला अडचण येणार नाही. 11 वेळेस गणपती स्तोत्र म्हणायचं. त्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र याची 1 माळ जप करायची. कुबेर मंत्र बघा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः. हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात बघायला मिळेल किंवा तुम्हाला जर गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी देखील मिळेल. एवढा मोठा मंत्र म्हणणं जर तुम्हाला शक्य होत नसेल तर ओम श्री कुबेराय नमः असं म्हटलं तरीही चालेल, पण शक्यतो हाच मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीचा उपाय तुम्ही करून बघा, निश्चितच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळेल. त्यानंतर उद्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली आवर्जून एक तुपाचा दिवा लावा. तुमच्या घराजवळ कुठे आसपास जर शमीचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन एक तुपाचा दिवा आवर्जून लावा. त्यासाठी तुम्ही पंती घेऊ शकतात किंवा कणकेचा दिवा बनवून घेतलात तरीही चालेल. अशा प्रकारे हा छोटासा उपाय करा. याने देखील आपल्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते. त्यासोबतच गणपती बाप्पांना शमीची पानं अर्पण केली जातात, म्हणून गणपती बाप्पांना शमीची पानं देखील आवर्जून अर्पण करा. उद्या बुधवार असल्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाच्या संबंधित काही उपाय करायचे आहे. कारण हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित असतो आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे. त्यामुळे आवर्जून बुधवारच्या दिवशी किंवा उद्या जर बुधवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आली आहे तर हिरव्या वस्तूंचं दान आवर्जून करा. त्यामध्ये हिरवे मूग असतात, वस्त्र असतात. जसं तुमची आर्थिक परिस्थिती असेल तशा पद्धतीचं तुम्ही दान नक्कीच करू शकता. या व्यतिरिक्त त्यांचा बुध ग्रह कमजोर आहे किंवा बुध ग्रह आपला चांगला राहावा असं वाटत असेल ना तर आपल्याजवळ आवर्जून हिरव्या रंगाचा रुमाल ठेवावा. आता हिरवे मूग आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात देखील अर्पण करू शकतो. तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा छोटासा उपाय करू शकतात. गणपती बाप्पांकडे मुलांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर आवर्जून मुलांसाठी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात हिरवे मूग अर्पण करा. मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. याने देखील आपल्या मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी कमी होतात. त्यानंतर इच्छापूर्तीसाठी आपल्याला दुर्वांचा उपाय करायचा आहे. दुर्वांचा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 दुर्वा किंवा 11 दुर्वा घ्यायच्या आहे. पण त्या कशा पद्धतीने, तर 11 दुर्वांची एक जोडी अशा प्रकारे तुम्हाला 11 जोड्या बनवायच्या आहे. 11 11 11 अशा 11 जोड्या किंवा 21 जर दुर्वा घेणार असाल तर 21 दुर्वांची एक जोडी अशा प्रकारे तुम्हाला 21 दुर्वांची एक जोडी तर 21 जोड्या तुम्हाला बनवायच्या आहे आणि ह्या गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायच्या आहे. या शक्यतो मंदिरात जाऊन अर्पण करण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य झालं तर तुम्ही घरी अर्पण करू शकता. अशा प्रकारे जर हा उपाय केला तर याने देखील आपली इच्छापूर्ती होण्यासाठी मदत मिळत असते. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ती सत्यात उतरण्यासाठी मदत मिळत असते. स्वामी भक्त हो, आपल्याला जर कुठलीही गोष्ट हवी असेल तर त्यासाठी आपल्याला देखील मेहनत घेणं गरजेचं आहे. पण त्या मेहनतीला यश मिळण्यासाठी आपल्याला दैवी शक्तीची साथ असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे आहे.
त्यासोबतच आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी किंवा घरातील जे विघ्न आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे किंवा छोटी जर खोबऱ्याची वाटी असेल तर ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये 4-5 भीमसेनी कापुराचे तुकडे टाकायचे आहे। साधा कापूर असेल तर तो घ्या। अशा पद्धतीने आपल्याला हे जाळायचं आहे आणि हे जाळत असताना ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः असं म्हणायचं आहे। असं केल्याने देखील आपल्या घरातील नकारात्मकता किंवा जे आपल्या वाट्यात अडथळे निर्माण होतात, विघ्न येत असतात, ते दूर होण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला मदत करत असतात। त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा। दर चतुर्थीला जर हे केलं तर निश्चितच आपल्याला 6 महिन्याच्या आत त्याचा सकारात्मक असा बदल दिसून येतो। कारण कुठलीही गोष्ट एकदा केली आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आपल्याला बदल दिसून येईल असं होणार नाही। कारण कुठल्याही गोष्टीत सातत्य महत्त्वाचं असतं, विश्वास महत्त्वाचा असतो। म्हणून विश्वासाने करा आणि सातत्य ठेवा, निश्चितच तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल। त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे हिरवे मूग तुम्ही पक्ष्यांना देखील खाऊ घालू शकतात। आदल्या दिवशी जर आपण मूग भिजवून ठेवले आणि ते हिरवे मूग पक्ष्यांना खायला दिले तर याने देखील आपल्या वाटेतील ज्या बाधा आहेत त्या दूर होतात। या व्यतिरिक्त आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो। असंही आपण पक्ष्यांना, प्राण्यांना खायला द्यायला हवं। पण त्या वाराला जर त्या गोष्टींचा अवलंब केला किंवा त्या गोष्टी वापरत आणल्या तर आपले जे ग्रह आहेत ते देखील मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते। त्यासोबतच गणपती बाप्पांना उद्या आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। आता इतर वेळेस आपण मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो कारण गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे। त्यासोबतच लाडू देखील प्रिय आहे। हा नैवेद्य तर आपण दाखवतच असतो, पण गणपती बाप्पांना गुळ देखील अतिशय प्रिय आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण विविध पूजांमध्ये ठेवत असतो। तर अशा प्रकारे गुळ जो आहे त्याचे छोटे छोटे लाडू बनवायचे किंवा छोटे छोटे गोळे बनवायचे आणि अशा प्रकारे 11 किंवा 21 गोळे बनवून त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा। याने देखील गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात। त्यासोबतच गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असं वाटत असेल किंवा बुध ग्रह जो तुमचा कमजोर आहे तो चांगला व्हावा असं वाटत असेल तर गणेश चालीसाचं पठण आवर्जून करायला हवं। आता ज्या सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या करण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी भरपूर सेवा सांगितलेल्या आहे, पण तुम्हाला सगळ्याच करायच्या आहे का तर नाही। जेवढं तुम्हाला शक्य होणार आहे तेवढंच या ठिकाणी करायचं आहे। कारण सगळंच करायचं म्हटलं तर आपल्याला ते शक्य होत नाही। म्हणून जेवढं करणं शक्य होणार आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे। यापैकी जे सोपं वाटणार आहे ते तुम्ही करू शकता। तर स्वामी भक्त हो, उद्याच्या चतुर्थीला, वर्षातल्या शेवटच्या चतुर्थीला आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या चतुर्थीला हे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या। माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।